नमस्कार शेतकरी मित्रांनो, डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या येणाऱ्या म्हणजे 24व्या हप्त्याच्या वाटपासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासाठी राज्यातील लाखो शेतकरी अपात्र करण्यात आलेले आहेत। आता मग पीएम किसानचा 24वा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार नाही, याचबरोबर पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्याची तारीख कोणती आहे आणि 24वा हप्ता येण्याकरिता शेतकऱ्यांना कुठलं काम करायचं आहे, तर या संदर्भात थोडक्यात अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो डीएस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, जास्त वेळ न लावता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आतापर्यंत पीएम किसानचे 23 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि शेवटचा 23वा हप्ता 20 जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। आता जवळपास शेवटचा 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या जवळपास 90,41,241 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला। कारण की या शेतकऱ्यांचा आधार सीडिंग, लँड सीडिंग, केवायसी आणि फार्मर आयडी या सगळ्या गोष्टी बरोबर होत्या, परंतु याही शेतकऱ्यांच्या काही गोष्टी चुकलेल्या आहेत। मग त्यांना 24वा हप्ता येणार नाही। आता तारीख तर कोणती जाहीर करण्यात आलेली ती व्हिडिओच्या शेवटी तर मी तुम्हाला सांगणारच आहे, परंतु मित्रांनो, सर्वप्रथम 4 गोष्टी खूप गरजेच्या आहेत, महत्त्वाच्या आहेत। पहिलं म्हणजे लँड सीडिंग। आता तुमचं लँड सीडिंगचं एक रेकॉर्ड बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचा आता नो दाखवत आहे। आता त्याचं कारण काय ते माहित नाही, परंतु लँड सीडिंगचा रेकॉर्ड नो दाखवत असल्यामुळे तुम्हाला पीएम किसानचा 24वा हप्ता येणार नाही। मग आता लँड सीडिंग नो दाखवत आहे तर ते यस कुठं करायचं, तर जवळच्या तहसील कार्यालयामध्ये, तलाठी कार्यालयामध्ये किंवा तुम्ही ऑनलाईन वर सुद्धा जाऊन त्या ठिकाणी चेक करू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला ते काम करायचं आहे। लँड सीडिंग यस झालं तरच तुम्हाला पीएम किसानचा 24वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। हे मात्र शेतकरी बांधवांनी लक्षात ठेवावं, ही महत्वाची पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ई केवायसी। तुम्ही जर अद्यापही पीएम किसानची ई केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। पीएम किसानची ई केवायसी करणं सुरू आहे। बायोमेट्रिक म्हणजे आधारवर तुमचा अंगठा लावून अशा पद्धतीने तुम्ही बायोमेट्रिक न केवायसी करू शकता। ओटीपी बेसनं केवायसी सध्या बंद आहे। आता तिसरं काम आहे, लँड सीडिंग झालं, ई केवायसी झालं, त्यानंतर फार्मर आयडी। आता तुमच्याकडे अद्यापही फार्मर आयडी नसेल तर तुम्ही लवकरात लवकर तुम्ही तुमच्या जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन तुम्ही तुमचा फार्मर आयडी काढून घ्या। त्याशिवाय तुम्हाला तुमची पीएम किसानचा येणारा 24वा हप्ता येणार नाही, कारण की फार्मर आयडी पीएम किसान साठी आता बंधनकारक करण्यात आलेला आहे। त्या 3 गोष्टी। आता चौथी गोष्ट म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं। तुमच्या आधारला अद्यापही बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर तुम्ही आधारला बँक खातं लिंक करून घ्या। आता एखादी बँक आधारला बँक खातं लिंक करण्यासाठी काही डॉक्युमेंट्स मागते। आधार कार्ड असेल, तुमचं पॅन कार्ड असेल, तुमचं बँक पासबुक असेल, अशा संदर्भातले डॉक्युमेंट बँकेला द्या, ते व्हेरिफिकेशन करा आणि नंतर तुमच्या आधारला बँक खातं लिंक करून घ्या। परंतु बँक वेळोवेळी डॉक्युमेंट देऊन जर आधार केवायसी करत नसेल तर तुम्ही काय करा, लवकरात लवकर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या। कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं NPCI ला 24 तासामध्ये आधारशी कनेक्ट होतं, त्यामुळे ते जर केलं तर ते अधिक चांगलं शेतकऱ्यांसाठी राहील। तर ही 4 कामे, आधार सीडिंग, लँड सीडिंग, केवायसी आणि फार्मर आयडी, ही 4 कामे असतील तर तुम्हाला पीएम किसानचा 24वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। मित्रांनो, याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये पीएम किसानसाठी महाराष्ट्रातले शेतकरी नव्हे तर देशातील शेतकरी सुद्धा वगळले जात आहेत। कारण की त्यांची कामे दुरुस्त झाल्यामुळे जवळपास आपण जर पाहिलं तर मागचा पीएम किसानचा 17वा 18वा हप्ता साठी आपल्या महाराष्ट्रातील जवळपास 97 लाख 98 लाख शेतकरी पात्र होते आणि जसे जसे हप्ते पुढे पुढे गेले तसे तसे आता जवळपास 7 ते 8 लाख शेतकरी अपात्र केलेले आहेत। आता अपात्रतेचं कारण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सांगितलं जात आहे आणि यामध्ये मित्रांनो आपण जर पाहायला गेलं तर पीएम किसानचा आता 24वा हप्ता 90-91 लाख शेतकऱ्यांच्या आसपास या शेतकऱ्यांना 24वा हप्ता येऊ शकतो। याच्यामध्ये मित्रांनो आपण जर स्पष्टपणे माहिती जर सांगायला गेलं तर जवळपास शेतकरी दिवसेंदिवस वगळले जात आहेत आणि काही शेतकऱ्यांनी आता कामे दुरुस्त केली जातात। काही शेतकऱ्यांच्या कमेंट्स आहेत की सर आम्ही सगळे काम केलेले आहे, आम्हाला 17 हप्त्यापर्यंत आलेले, मग 18वा 19वा 20वा 21 22 23 हप्त्यापर्यंत म्हणजे मागचे 3 ते 4 हप्ते आमचे पीएम किसान योजनेचे थकलेले आहेत, मग आम्हाला ते हप्ते येणार का? तर तुमचं लँड सीडिंग, आधार सीडिंग, केवायसी, फार्मर आयडी या सगळ्या गोष्टी ओके असतील पण तुमचे हप्ते थकलेले असतील तर एकदाच पीएम किसानच्या 24व्या हप्त्याबरोबर तुमचे मागचे थकलेले हप्ते तुमचे संपूर्ण एकत्र तुमच्या खात्यामध्ये 100% येणार आहेत।
याचबरोबर मित्रांनो आता पीएम किसानचा जो 23वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो जमा झाला तर तो 20 जून 2026 रोजी जमा झाला आणि 23वा हप्ता यायला थोडा विलंब लागला, म्हणजे 23वा हप्ता एप्रिल मे मध्ये जमा व्हायला पाहिजे होता, परंतु 20 जून रोजी जमा झाला. मग आता पीएम किसानच्या 24व्या हप्त्याचा कालावधी आता सुरू झालेला आहे किंवा अर्ध्यामध्ये आलेला आहे. त्यामुळे आता पीएम किसानचा 24वा हप्ता येणं अपेक्षित आहे आणि अशी शक्यता आहे की 1 सप्टेंबरला येणारा 1 सप्टेंबर रोजी पीएम किसानचा 24वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो. अधिकृत अशी केंद्रीय कृषी मंत्री असतील किंवा अधिकृत अशी केंद्र सरकारच्या माध्यमातून तारीख जाहीर झाली नाही, परंतु शक्यता आहे 1 सप्टेंबर रोजी पीएम किसानचा 24वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो. मित्रांनो, पीएम किसान योजनेसंदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा. तर मित्रांनो, या माहितीसह मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.